पाचोरा तालुक्यातील मायजी देवीचा यात्रोत्सव 13 जानेवारी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तापासून सुरू होण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. 13 जानेवारीपासून या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहाने सुरुवात होत आहे. गिरणा नदीच्या काठावर वसलेले मायजी देवी तीर्थक्षेत्र हे नांद्र्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. मायजी देवीचा यात्रोत्सव हा खानदेशातील सर्व यात्रोत्सवात प्रसिद्ध यात्रोत्सव आहे. ब्रिटिश काळापासून सुरू झालेला हा यात्रोत्सव 15 दिवस चालतो. या मायजी देवी तीर्थक्षेत्र विकास निधीतून नवीन मंदिर, भव्य दिव्य सभामंडप, पाण्याची टाकी, काँक्रिटीकरण, कळसारोहण कार्यक्रम असे विविध प्रकारचे काम तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून करण्यात आले आहे. या यात्रोत्सवात पूजेची, प्रसादाची दुकाने, जीवनावश्यक वस्तू, मोठी दुकाने, त्यात भांडी, खेळणी, हॉटेल, रसवंती, पाळणे, संसार उपयोगी वस्तू, फोटो स्टुडिओ, लोकनाट्य, तमाशा मंडळ अशा विविधता असलेल्या यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. बैलगाडी व ट्रॅक्टर, मोटरसायकलवरून भाविक मोठ्या प्रमाणात यात्रोत्सवाला दाखल होतात. या यात्रोत्सवाला पाचोरा पोलीस बंदोबस्त ठेवतात. पाचोरा व एरंडोल आगारातून जादा बसेसची व्यवस्था केली जाते. यात्रोत्सवादरम्यान ग्रामपंचायत मायजीमार्फत यात्रेची व्यवस्था केली जाते. पालखी सोहळा वरसाडे येथील मायजी देवीच्या लहान मंदिरापासून 12 रोजी सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत संपूर्ण गावात पादुकांचा पालखी सोहळा व मुख्य आकर्षण म्हणजे नावाजलेल्या बँड पथकाची हजेरी. मायजी येथील मुख्य मायजी देवीच्या मंदिराच्या पादुकांचा भव्य पालख सोहळा पौर्णिमेला 13 रोजी सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत व पादुका पूजनाचा कार्यक्रम हा नामांकित बँड पथक व भजनी मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात येते. आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पादुका पूजन होईल. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असते. यावर्षी बापू भगत, अण्णा भगत व दत्तू भगत यांच्याकडे देवीच्या पूजा अर्चेचा मान असणार आहे.